हाय नमस्ते मंडळी, आता मी बनवत आहे शिरा। त्यासाठी बघा ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, थोडेसे जाडसर बारीक केलेले आहेत बघा। आता कढईमध्ये छान असा रवा खरपूस असा भाजून घेणार आहोत आपण बघा। रवा थोडा भाजला की त्यामध्ये मी टाकणार आहे ड्रायफ्रूट जाडसर कट केलेले। छान परत मिक्स करून घेऊया। आता इथे तुपाचा वापर मी थोडा जास्तच करणार आहे, त्याच्यामुळे हा शिरा मस्त मऊ लुसलुशीत होतो। मिक्स करून घेऊया, छान असा भाजून घेऊया तुपामध्ये छान असा रवा। परत मी तूप ॲड करते। परत एकदा मिक्स करते छान बघा। मिक्स केल्याने छान असा भाजल्याने तो शिराही मस्त मऊ लुसलुशीत होतो, छान होतो। आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलं। कुठलाही गोड पदार्थ असेल तर त्यामध्ये थोडंसं किंचित चिमूटभर मीठ ॲड करावंच बघा, छान होतो तो पदार्थ। आणि त्यामध्ये टाकलेली आहे साखर। परत छान असा मिक्स करते। खरपूस असा रवा आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे मंद आचेवर छान असा रवा भाजून घ्यायचा। त्यानंतर ही वेलची पावडर ही ॲड केलेली आहे मी। परत मिक्स करते। थोडासा तपकिरी रंग आलेला आहे, मंद आचेवरच भाजून घ्यायचा छान असा रवा। आता त्यामध्ये गरम दूध ॲड केलेलं आहे आणि उकळलेलं छान असं पाणी मस्त मिक्स त्यामध्ये ॲड करूया, रव्यामध्ये टाकूया भाजलेल्या बघा। छान अशी उकळी आलेली आहे त्याला आणि वरून तूप टाकूया। मस्त मऊ लुसलुशीत होतो हा शिरा, नक्की बघा, एकदा ट्राय करून बघा। मस्त झालेला आहे शिरा। झाकण ठेवून मस्त मिक्स करून घेतला बघा, मस्त असा गोड शिरा तयार।